नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे। 2025-26 ही भरती निघालेली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आला आहे। फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन का लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि सविस्तर माहिती डिटेलमध्ये आणि सोप्या लँग्वेजमध्ये आपण इथे बघणार आहोत। बघा, बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे आणि ही भरती 2025-26 ची भरती आहे। इथे लगेचच तुम्ही अर्ज करू शकता। 400 जागा असणार आहेत। वय तुम्हाला इथे 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अनुभव फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। लास्ट डेट बघा 10 जानेवारी 2026 आहे। बँक ऑफ इंडिया यामध्ये ही भरती असणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया। बघा, आपण ही माहिती सविस्तर पाहणार आहोत। ही बघा भरती कोणची आहे, तर बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती आहे। पदाचे नाव काय आहे, प्रशिक्षणार्थी म्हणजे ऑपरेटिंगशिप या पदासाठी इथे भरती होणार आहे। ट्रेनिंग जॉब आहे, परमनंट ही जॉब नसणार आहे। एकूण तुम्हाला इथे 400 जागा असणार आहेत। शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे काय लागणार आहे, एनी ग्रॅज्युएट असेल, कोणती पदवी असेल मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ग्रॅज्युएट पूर्ण केलेले असावेत। 1/4/2021 ते 1/22/2025 दरम्यान तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं गरजेचं आहे। बघा, वयोमर्यादा इथे 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC ST OBC PWD आणि वुमेन यांना सूट दिली आहे। त्यानंतर बघा, स्टेप बाय स्टेप आपण इथे सॅलरी आणि स्टायपंड पाहूया। 13,000 प्रतिमाह तुम्हाला इथे प्रति महिना इथे सॅलरी मिळणार आहे आणि पेन्शन नाही आहे। PF किंवा कुठलेही पेन्शन तुम्हाला इथे लागू राहणार नाही। ट्रेनिंग पिरियडसाठीच मानधन असणार आहे। बघा, तुमचे इथे जॉब असणार आहे तेच मानधन तुम्हाला राहणार आहे, पेन्शन राहणार नाही आहे आणि जेवढे दिवस तुम्ही काम करतात त्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होऊ शकतं, पण पेन्शन इथे भेटणार नाही। त्यानंतर आपण पुढची माहिती पाहूया। बघा, तुम्हाला इथे अर्ज फी किती लागणार आहे। PWD उमेदवारांसाठी 400 रुपये लागणार आहे। SC ST ऑल वुमेन्ससाठी 600 रुपये लागणार आहे। अदर कॅन्डिडेटसाठी 800 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी लागणार आहे। त्यानंतर बघा, महत्त्वाच्या तारखा इथे पाहूया। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 10 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अर्ज पद्धत ही ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, बघा ऑनलाईन एक्झाम होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। बघा, 2 स्टेप असणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। त्यानंतर ही अप्रेंटिसशिप आहे, तर त्यामध्ये तुमची कशी असणार आहे जॉब, ट्रेनिंग पिरियड असतो 1 वर्षाचा। त्यामध्ये प्रॅक्टिकल बँकिंग एक्सपिरियन्स मिळतो। परमनंट जॉब ग्रँटेड नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक बँकसाठी एक्झाम देणार असाल किंवा बँकमध्ये तुम्ही काम करणार असाल पुढे भविष्यात, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे, तर तुम्ही इथे जॉब करू शकता। हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता, ऑफिशियल वेबसाईट उघडू शकता। या वेबसाईटवरती जाऊन दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकता। त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा मिळेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। होम पेजवर जायचं आहे, रिक्वायरमेंटवर क्लिक करा, त्यानंतर अप्रेंटिसशिप रिक्वायरमेंट 2026 नोटिफिकेशन शोधा आणि त्यावरती क्लिक करू शकता। त्यावरती जावा आणि न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा, तुमची माहिती भरा, जे संपूर्ण माहिती भरायची, स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, लॉग इन आणि पासवर्डसुद्धा जपून ठेवायचा आहे। त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून येता, तुमचं एज्युकेशन, असं सगळी माहिती तुम्ही इथे भरू शकता। त्यानंतर 10वी 12वी ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र प्रमाणेच भरायचं, जी माहिती 10वी 12वीच्या प्रमाणपत्रावर उपलब्ध आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे माहिती फिलअप करायची आहे। आणि पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, मार्कशीटसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। आणि इथे ॲप्लिकेशन फीस तुम्हाला PWD उमेदवारांसाठी 400 रुपये, SC ST वुमेनसाठी 600 रुपये आणि अदरसाठी 800 रुपये असणार आहे। ती फी भरूनच तुमचं इथे अर्ज फायनल झालं
असं समजायचं. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा आणि जो PDF आहे तो डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवा. त्यानंतर आपण बघा जागा किती असणार आहेत आणि एक्झाम कुठल्या सब्जेक्टवरती असणार आहे ती सुद्धा माहिती थोडक्यात इथे मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा बँक ऑफ इंडियाचं हा PDF नोटिफिकेशन आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल लिंक, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि बघा इथे सबमिशन डेट, लास्ट डेट दिलेली आहे. बघा सबमिशन डेट काय आहे ॲप्लिकेशनची, म्हणजे फॉर्म कधीपासून सुरू झालेले 25/12/2025 आणि लास्ट डेट आहे 10/1/2026 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर डेट ऑफ एज अँड क्वालिफिकेशन 1/12/2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर ट्रेनिंग सीट असणार आहेत. कुठल्या राज्यामध्ये किती जागा आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. आपण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत त्या पाहूया. महाराष्ट्रामध्ये बघा कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये इथे जागा आहेत. टोटल बघा तुम्हाला इथे कोल्हापूरमध्ये 20 जागा आहेत. SC साठी 2, ST साठी 1, OBC साठी 4, EWS साठी 2, जनरलसाठी 11 अशा 20 जागा आहेत. रायगडसाठी 10 जागा आहेत. 1 SC साठी, ST साठी 1, OBC साठी 4, EWS साठी 3, जनरलसाठी 3 अशा टोटल 10 जागा आहेत. रत्नागिरीसाठी 20 जागा आहेत. SC साठी 2, ST साठी 2, OBC साठी 4, EWS साठी 2 आणि जनरलसाठी 10 असं टोटल 10 जागा आहेत. सोलापूरमध्ये सुद्धा 10 जागा आहेत. SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 4, EWS साठी बघा EWS साठी 1 आणि त्यानंतर जनरलसाठी 3 असं टोटल 10 जागा इथे आहेत. त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. दुसऱ्या राज्यामधून जर तुम्ही अप्लाय करायचं असेल ते सुद्धा माहिती तिथे दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा आपण तुम्हाला मी संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आता तुम्हाला मी डायरेक्ट एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे ती माहिती मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगते. बघा इथे ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. एक असणार आहे ऑनलाईन रिटन टेस्ट असणार आहे. त्यानंतर एक टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज, जिथं तुम्ही अप्लाय करताय त्या लँग्वेजवरती तुमची लोकल एक्झाम होणार आहे. इंटरव्ह्यू इथे नसणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. बघा इथे 4 सब्जेक्ट असणार आहेत. जनरल आणि फायनान्स अवेअरनेस यांच्यासाठी क्वेश्चन 25 मार्क्ससाठी असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क. क्वांटिटेटिव्ह रिजनिंग ॲप्टिट्यूड यांच्यासाठी 25 क्वेश्चन 25 मार्क. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज यांच्यासाठी 25 क्वेश्चन 25 मार्क. टोटल 100 मार्क्स आणि 100 गुणावरती इथे एक्झाम होणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर डिटेल होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.